तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ओंकार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे दापोलीला. तर पूर्ण मजा मस्ती करणार, तो व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि आम्ही चाललो आहे बसनी. तर ही समोर बस उभी आहे आमची. गणपती बाप्पा मोरया. मग झाली आमच्या जर्नीची सुरुवात. आम्ही निघालो भिवपुरीवरून दापोली. आता आम्ही इथे हॉल्ट घेतलाय अंजरूनला. कुठे जाणार आपण? सुधागड पालीला गणपतीच्या पाया पडा. मग आम्ही पोहोचलो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. मग घेतलं आम्ही बाप्पाचं दर्शन आणि दर्शन खूपच छान झालं, पण इथे शूट करणं अलाउड. मग आम्ही केला नाश्ता. आम्ही घेतला होता वडा उसळ. घेतला नाश्ता खूप छान होता. मग काय आम्ही घेतला चाय. नाश्ते के बाद चाय तो बनता है. मग आम्ही थांबलो होतो जेवणाचं थोडं सामान घेण्यासाठी, पण बाहेर इतकं गरम होत होतं की थंड काहीतरी प्यायची इच्छा झाली. मग आम्ही घेतलं स्प्राईट. तर आता आम्ही जेवणासाठी एक हॉल्ट घेतलेला आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता की जेवणाची तयारी नक्की काय काय चालू आहे आणि काय काय मेनू असणार आहे. पण त्याआधी तुम्हाला मी आजूबाजूचा एरिया दाखवू इच्छितो. तर हा आहे आजूबाजूचा परिसर. आम्ही मध्येच घाटात थांबलो आहे जेवण बनवण्यासाठी आणि ही आमची बस थांबली समोर आणि ते सगळेजण बसलेत आणि आज मीत. तर बघूया जेवण नक्की काय काय बनतंय. मित्रांनो, ही चालली आपली जेवणाची तयारी आणि जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही मेनू बनणार आहेत. मग काय जेवण बनवायला आपले जे स्पेशलिस्ट लागले सुद्धा. हा आहे अक्षय आणि त्याच्यासोबत आहे संजय भाऊ. मग आमचं जेवण झालं रेडी. आम्ही सगळेजण बसलो एकत्र जेवणासाठी. मग आमचा दुसरा हॉल्ट झाल्यानंतर आमची सवारी निघाली पुन्हा दापोलीकडे. मग काही तासानंतर आम्ही पोचलो हरणेला, म्हणजेच दापोलीला. आणि हरणे हे जे गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलो दापोलीला आणि आम्ही बुक केला इथे एक बंगलो. हा आहे बंगलोचा ड्रॉइंग रूम. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता एक छोटंसं मंदिरसुद्धा बनवलेलं आहे. त्याच बाजूला एक किचनसुद्धा आहे, जिथे आपण आपल्या आवडीच्या गोष्टी वगैरे बनवू शकतो. खूप जास्त स्पेशियस जागा इथे. आणि जर तुम्ही इथनं सरळ गेलात तर लेफ्ट हँड साईडला एक बेडरूम आहे. आणि समोरच्या साईडला सुद्धा एक बेडरूम आहे. मग झाली आमच्या रात्रीच्या जेवणाची सुरुवात आणि रात्रीचं जेवण दुपारच्या जेवणापेक्षा खूप जास्त स्पेशल होतं. जेवणामध्ये सुरमई, कोलंबी आणि बांगडा होता. आणि हे जे जेवण बनवतात हे आहे संजय भाऊ. हे जेवणाची ऑर्डर वगैरे सुद्धा घेतात. काल आम्ही सगळे इतके दमलो होतो की आम्ही जेवलो आणि सरळ झोपून गेलो. पण आज आम्ही निघालो आहे दापोली एक्सप्लोर करण्यासाठी. आम्ही घेतला होता एका दिवसासाठी हा बंगलो, पण आमचा स्टे जो आहे तो खूप छान झाला. पण आत्ता आम्हाला या प्रॉपर्टीला बाय बोलावं लागणार आहे, कारण की आम्ही निघालो होतो पहिली ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मुरुड बीचला. सो फायनली गाईज आता आम्ही पोहोचले मुरुड बीचला. मजा येते का आरू? हा. मग मी केली पहिली ॲक्टिव्हिटी जेट स्की. पण यार खूप मजा आली. आता आम्ही करतो पाण्यात एन्जॉय. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन थांबलोय जेवणासाठी. इथे छोटासा एक हॉल्ट घेतलाय. जेवण होस्तवर आम्ही निघालो आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. तसं तर आम्ही घाटात थांबलो होतो आणि आजूबाजूला होतं फक्त जंगल. मग आम्हाला इथे दिसली छोटीशी नदी आणि त्यातलं पाणी जे आहे ते इतकं स्वच्छ होतं. मग आम्ही सगळ्यांनी फटाफट जेवण करून घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनसाठी. मग आम्ही पोचलो परशुराम भूमी बघण्यासाठी आणि हा आहे आतमध्ये जाण्याचा टायमिंग. मग आम्ही गेलो आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर मूर्ती खरंच खूप छान दिसत होती आणि त्याच्याखाली तुम्ही पृथ्वी बघू शकता, त्यातसुद्धा आपण जाऊ शकतो. मग आम्ही घेतलं स्वयंभूमी चंडिका देवीचं दर्शन. देवीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये एक छोटी गुफा होती आणि आतमध्ये दिवे लावलेले होते, पण देवीची मूर्ती खूपच छान दिसत होती.
पहिला स्टॉल जो घेतला आहे तो घेतला आहे हॉटेल रेड्डीजमध्ये रात्रीचं जेवण करण्यासाठी. आणि बाकीचा जो वेळ जो पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला, तर मग बाकी काही मी शूट करू शकलो नाही. तर हा व्हिडिओ जो मी इथे सेंड करतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ऑलवरती, जेणेकरून तुमची येणारे नोटिफिकेशन येते